मित्रांनो, मी तुम्हाला आज एक छोटीशी पण अगदी मनाला भिडणारी एक गोष्ट सांगणार आहे। नील नावाचा एक पक्षी होता। तो जंगलामध्ये सगळ्यात सुंदर पक्षी होता। त्याचे पंख इंद्रधनुष्याच्या रंगासारखे चमकत असत। रोज सकाळी उठून तो पावसाच्या थेंबांमध्ये नाचत असत आणि सगळे पक्षी बघून त्याचं कौतुक करत असत। पण एके दिवशी अचानक मुसळधार पाऊस आला, खूप विजा झाल्या, झाडे पडू लागली आणि नीलचं सगळं जगत जणू संपून गेलं। त्या घटनेनंतर तो एकटाच उरला। काळ जसजसा पुढे गेला त्याचे पंख मडकट झाली, त्यांचा रंग फिका झाला आणि कुठेतरी त्याचा आत्मविश्वास देखील कमी झाला। त्याच्या मनातही जणू अंधार पसरला। तो स्वतःकडे पाहूनच म्हणायला लागला की आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, आता मी आधीसारखा सुंदरही दिसत नाही। तो निराश राहायला लागला। ते बघून एक छोटीशी चिमणी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला विचारलं, मोर राजा, तू इतका का निराश झाला आहेस? तू तर सगळ्यात सुंदर आहेस। नील म्हणाला, माझं सगळं काही हरवलं, माझ्या पंखांचा रंग फिका झाला, मी आता मडकट दिसायला लागलो, माझे मित्रही चालले गेले आणि माझा आत्मविश्वासही कुठेतरी हरवला। यावर चिमणी हसून म्हणाली, अरे बावडट, रंग पंखात नसतात, ते मनामध्ये असतात। तुझे पंख तू पुन्हा पसर आणि पुन्हा उभा राहा। तिच्या त्या शब्दाने नीलच्या मनामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण झाली। त्याने खोल असा श्वास घेतला, डोळे मिटले आणि आपले पंख पुन्हा नव्याने पसरवू लागला। पावसाचे थेंब पुन्हा त्याच्या पंखांवर पडू लागले आणि तो पुन्हा आनंदाने नाचू लागला। त्याचे पंख पुन्हा पूर्वीसारखे इंद्रधनुष्यासारखे चमकू लागले। तोच मोर पुन्हा नव्याने जिवंत झाला, तेही फक्त विश्वासामुळे। मित्रांनो, आपल्या आयुष्यात देखील अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्यामुळे आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो आणि आपलं अस्तित्वच संपल्यासारखं वाटतं। पण खरं तर आपलं आयुष्य हे आपल्या मनामुळे हरवलं असतं। आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी पडत असतो। त्यामुळे कितीही वाईट प्रसंग आले तरी खचून जाऊ नका आणि पुन्हा स्वतःला नव्याने उभं करण्याचा ठाम विश्वास मनामध्ये ठेवा। आयुष्यात यश नक्की मिळेल। तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।